नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेमकं जातीचा दाखला काढायचा असेल तर तुम्हाला नेमकं कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे, तर याच्याविषयी आपण थोडक्यात जे लिस्ट आहे नेमकं मुख्य कागदपत्रांची हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी बघा, जातीचा दाखला हा एक महत्त्वाचा दस्तावेज किंवा कागदपत्र मानला जातो, जे की आता नेमकं कास्ट सर्टिफिकेटसाठी कोणकोणत्या डॉक्युमेंटची रिक्वायर्ड आहे. तर या ठिकाणी तुम्हाला प्रथमतः जर लाभार्थ्यांचं वय जर 18पेक्षा जास्त असतील किंवा 18 असतील तर स्वतः अर्ज करू शकतात. जर लाभार्थ्यांचं वय 18 नसेल तर या ठिकाणी वडील, भाऊ, बहीण कोणीही या ठिकाणी अर्ज करू शकतात. जे की डॉक्युमेंट अशा पद्धतीने सर्वप्रथम लागणार आहे ओळखीचा पुरावा. आता या ठिकाणी ओळखीचा पुरावा यामध्ये अर्जदार लाभार्थी स्वतः असतील तर स्वतःचं आधार कार्ड देऊ शकतात, किंवा वडील असेल तर वडिलांचं आधार कार्ड आणि लाभार्थ्यांचं आधार कार्ड असे 2 आधार कार्ड तुम्हाला अपलोड करावे लागतील. त्यानंतर लाभार्थ्यांचं या ठिकाणी पत्त्याचा पुरावा, जे की आधार कार्ड म्हणून देऊ शकता किंवा मतदान कार्ड किंवा या ठिकाणी वाहन चालक परवाना यामधून कोणतंही एक, आणि तसेच राशन कार्ड. आणि या ठिकाणी अर्जदाराचा फोटो, जे की तुम्हाला लाईव्ह फोटो अपलोड करावे लागेल आपल्या सरकारवरती. आता या ठिकाणी तुम्हाला जातीच्या प्रमाणपत्रासाठी नेमकं तुम्हाला कोणकोणते शपथपत्रे लागणार आहेत. आता शपथपत्र या ठिकाणी तुम्हाला कोणकोणते लागणार आहेत, तर त्यामध्ये बघा, सर्वात प्रथम राहील तुमचा कासरा पानी म्हणजेच क पत्रक ज्याला आपण म्हणतो, म्हणजेच 1958चा पुरावा. त्यानंतर वंशावळी शपथपत्र. आता हे जे आहे वंशावळी शपथपत्र, नेमकं जर तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीचे जातीचे प्रमाणपत्र निघालेलं असेल तर त्यांचं आणि तुमचं संबंध काय आहे, नेमकं त्यांचं तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट जोडावे लागणार, आणि त्यासोबतच तुमचं रिलेशन सर्टिफिकेट म्हणतात त्याला, त्यांचं आणि तुमचं संबंध या ठिकाणी तुम्हाला वंशावळी शपथपत्रामध्ये दाखवायचं आहे. तसेच सक्षम अधिकाऱ्याकडून जारी केलेला जातीचा पुरावा आणि रहिवाशी, जे की ग्रामसेवकाकडून किंवा नगरसेवक यांच्याकडून तुम्ही सहज प्राप्त करू शकता. तसेच लाभार्थ्यांचे आवश्यक कागदपत्रे. आता जो कोणी लाभार्थी आहे, आता हे लाभार्थी कोणीही असू शकते, 18पेक्षा कमी असू शकते, वय 18पेक्षा जास्तही असू शकते. तर त्यांचे या ठिकाणी कागदपत्रे काय लागणार आहेत, तर त्या ठिकाणी ओळखीचा पुरावा लागेल, जे की आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, वाहन चालक परवाना कोणतंही एक. त्यानंतर रहिवाशी पुरावा, ज्यामध्ये राशन कार्ड देऊ शकता. त्यानंतर निर्गम उतारा. त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला. आता या ठिकाणी शाळा सोडल्याचा दाखला जे आहे म्हणजे ट्रान्सफर सर्टिफिकेट आपल्या एज्युकेशनमध्ये, तर या ठिकाणी जर तुम्ही प्राथमिक शाळेत शिकला असेल तर प्राथमिक शाळेचा एक TC किंवा निर्गम, आणि तसेच माध्यमिक आणि उच्च माध्यमिक हे 1ली ते 4थी, मग 5वी ते 10वी, मग 11वी 12वी, जे की अशा पद्धतीने जेवढे डॉक्युमेंट तुमचे असतील तेवढे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. त्यानंतर आहे बोनाफाईड सर्टिफिकेट. जर बोनाफाईड सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही जन्म नोंदणी, जसं की आपण बर्थ सर्टिफिकेट तुम्ही देऊ शकता. जर लाभार्थ्यांचं वय जर कमी असेल तर या ठिकाणी अर्जदार वडील असू शकतात. तर वडिलांचे या ठिकाणी डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत, तर या ठिकाणी सर्वप्रथम त्यांचा आधार कार्ड, जर शाळा शिकलेले असतील तर त्यांचे TC किंवा निर्गम दोन्हीपैकी एक तुम्हाला द्यायचं आहे. त्यानंतर जर जातीचा दाखला त्यांचा काढलेला असेल तर त्यांचं या ठिकाणी जोडायचं आहे. तसेच रहिवाशी पुरावा असेल तर जोडा, नसेल तर सोडून द्या. आता त्यानंतर नातेवाईकामधील, जर समजा नातेवाईक कोणाचे जातीचे प्रमाणपत्र ऑलरेडी काढले असतील तर त्यांचे या ठिकाणी डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत, म्हणजे त्यांच्या जातीच्या प्रमाणपत्रावरून जर तुमचं काढायचं असेल तर त्यांचे काय काय लागतील, तर सर्वप्रथम जातीचा प्रमाणपत्र. त्यानंतर जर कास्ट व्हॅलिडिटी असेल तर या ठिकाणी जात वैधता, जर नसेल तर सोडून द्या. त्यानंतर त्यांचा आधार कार्ड, निर्गम किंवा TC, हे एवढे डॉक्युमेंट तुम्हाला कंपल्सरी लागणार आहेत. त्यानंतर आहे आता विवाहित महिलांसाठी.
आता नेमकं महिलांचं जे कास्ट सर्टिफिकेट आहे, आता ते काढण्यासाठी पहिलं जे आहे विवाहपूर्वीचा जातीचे पुरावे, जसे की त्यांच्या माहेरूनच त्यांचं जातीचा सर्टिफिकेट म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट जे की तिकडूनच निघू शकते. तर या ठिकाणी त्यांची मॅरेज सर्टिफिकेट म्हणजे नाव चेंज असल्यामुळे मॅरेज सर्टिफिकेट आणि सगळे डॉक्युमेंट, आता मी जे काही डॉक्युमेंट सांगितलो ते सगळे विवाहपूर्वीचेच सगळे डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचे आहेत. हे अशा पद्धतीने तुम्हाला हे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला अप्लाय कशा पद्धतीने करायचं आहे याचा देखील या ठिकाणी व्हिडिओ बनवला आहे, जे की हा व्हिडिओ पाहून तुम्ही सहज जातीचा प्रमाणपत्र जे की तुमच्या मोबाईलमधून देखील अर्ज करू शकता, परंतु तुमच्याकडे डॉक्युमेंट एवढे असणे आवश्यक आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.